पावसानं घातलेल्या धुमाकूळामुळे उद्ध्वस्त झालेल्या मराठवाड्याच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारला 25,000 कोटी रुपयांची आवश्यकता भासणार आहे। आधीपासूनच आर्थिक गर्तेत असल्यानं एवढा मोठा निधी कसा उभारायचा याची चिंता राज्याच्या वित्त विभागाला सतावते आणि त्यामुळे राज्यापुढे कर्ज काढण्याशिवाय पर्याय नसल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे। मराठवाड्यात झालेल्या अभूतपूर्व पावसानं जवळपास 150 एकर शेती नष्ट झाली आहे, तर जवळपास 37,000पेक्षा जास्त जनावरं मृत्युमुखी पडली आणि त्याचबरोबर नागरिकांची घरं, शाळांच्या इमारती हे उद्ध्वस्त झाल्या, रस्ते वाहून गेले आणि मराठवाड्याच्या पुनर्वसनासाठी 25,000 कोटी लागणारे आणि त्यासाठी आणणारा निधी नेमका कुठून आणायचा असं आव्हान आता सरकार पुढे उभं राहिलं। मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त झाली आहेत, घरं उद्ध्वस्त झाली आहेत, इमारती सुद्धा पडल्यात, शाळेच्या इमारती पडल्यात आणि त्यासाठी आता निधीची गरज पडणार आहे।